ठाण्यात शिवसेना उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचा विरार परिसरातील अर्नाळा येथील टोळक्याने केलेल्या हल्ल्यातून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नावापूर येथील 7C बीच रिसॉर्ट जवळ ही घटना घडली आहे। तर मिलिंद मोरे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र होते। मिलिंद मोरे हे आपल्या कुटुंबासह विरार नवापूर येथील 7C बीच रिसॉर्ट येथे गेले होते। परतताना रिसॉर्ट बाहेरच एका रिक्षा चालकाने मोरे यांच्या पुतण्याला धडक दिली। याचा जाब विचारत असताना मिलिंद मोरे यांनी रिक्षा चालकाला विचारताच रिक्षा चालकाने गावात जाऊन टोळके आणले। या टोळक्याने मिलिंद मोरे, त्यांचा भाऊ तसेच 2 मित्रांवरती हल्ला करून बेदम मारहाण केली। या मारहाणीत वर्मी गाव बसल्याने मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले। या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले। ही घटना ठाणे चंदनवाडी येथे कळताच परिसरावरती शोककळा पसरली आहे। मिलिंद मोरे यांचे पार्थिव सोमवारी ठाण्यात आणण्यात आले, तर चंदनवाडी शिवसेना शाखेत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। जवाहरबाग वैकुंठ भूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या अंत्ययात्रेला माजी खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, केदार दिघे, गोपाळ लांडगे, रमेश वैती, हेमंत पवार, विलास जोशी, नरेश मनेरा, पवन कदम, नंदिनी विचारे, मंदार विचारे, राजेश मोरे, किरण नक्ती, प्रदीप शिंदे व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिलिंद मोरे यांच्या पश्चात 2 मुलं, त्यांची पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे। राजू